मेहकरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वातावरण तापलं आहे। सरसकट कर्जमाफी आणि शेतीविषयक प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झाले। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी, महिला आणि शिवसैनिक सहभागी झाले होते। मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत वाढते कर्ज, उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले। सरसकट कर्जमाफीची मागणी करत सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ही फसवी आहे। ही कर्जमाफीची योजना नसून कर्ज वसुलीची योजना आहे। सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 7/12 कोरा करण्याचं अभिवचन दिलं होतं। सरकारने फसवणूक केलेली ही कर्जमाफी आहे। उद्धवजींच्या काळात एका थंबवर 2 लाखाची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली होती। आता अनेक शर्ती याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। प्रोत्साहन अनुदानासाठी सुद्धा वेगळ्या शर्ती टाकलेल्या आहेत। 2017ची कर्जमाफी झाली, 2019ची झाली, 2008ची झाली। याच्यातले जे राहिलेले शेतकरी होते हे सुद्धा या कर्जमाफीच्या कक्षेत येतात। त्यामुळे कर्जमाफी नुसती घोषणा आहे, याच्यातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही। याच्याविषयी माननीय उद्धवजींच्या आदेशाने महाराष्ट्र सगळीकडे आंदोलन होत आहे। आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकरला सुद्धा आंदोलन होत आहे। शिवसेनेच्या वतीने इथले खासदार आपले खरात साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणून असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेनं सुरू केलेलं आहे आणि याचा बनवा निश्चित येणाऱ्या काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचेल। शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सरकार अपयशी ठरलेलं आहे। सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नाची संवेदना नाही आहे। आज पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही। 33,000 कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं अतिवृष्टीचं, ते मिळालेलं नाही। आज बाजारामध्ये युरिया मिळत नाही, DAP मिळत नाही। असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे। त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी सरकारला मला असं वाटतं राजकारण करण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचा हा आवाज उठवणं आमचं जबाबदारी तो आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उठवतो। मोर्चानंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे या घोषणांनी मेहकर शहर दणाणून गेले। सरसकट कर्जमाफीसह शेतकरी प्रश्न सोडवण्याची मागणी करत मेहकरमध्ये ठाकरे गटाने शक्ती प्रदर्शन केले। सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे।